गरम आहे जाईल. जसं JCBच्या खोदकामामध्ये केबल तुटला होता, त्याला जॉईंट करायची प्रोसेस करतो. जॉईंट कसा करायचा हे आपल्याला या व्हिडिओतून लक्षात येईल. केबलचं वरचं जे इन्सुलेशन आहे ते सुरुवातीला काढून घेत आहेत. त्यानंतर आतमधले हे जे सपोर्टिव्ह तार आहेत त्या बी कट केल्या जात आहेत. हे जे LT केबल आहे, DP पासनं DPचे पॅनल जो आहे तिथपासनं हा प्रेसकडे गेलेला आहे. त्याला आपण आता जॉईंट करतोय. आता हे दुसऱ्या साईडचं जे केबल आहे ते कट करणं चालू. एक साईडचं जे ते कट करून समोरच्या साईडला हे करून व्यवस्थित त्याला कट केलेलं आहे. आता हे दुसरं कट करून परत तीच प्रोसिजर आहे. वरचं इन्सुलेशन, आतमधले तारा, दुसऱ्या बाजूचे जे 4 केबल आहेत त्याच्या समोरील भाग जो आहे त्याचं इन्सुलेशन काढून परत हे जसे याचं बी इन्शुलन्स काढले, इन्सुलेशन सेम त्या टाईपचं याचं बी काढून घेतात. आता हे जे आहेत हे 4 इन्सुलेशनमध्ये टाकलेले आहेत. छोटेवाले हे मगाशी जे तो मोठा टाकलेला आहे हा एकदम वरी राहील, हा त्याच्या खाली राहील. आतमध्ये हे 4 केबलला 4 जॉईंटर टाकलेले आहेत. हे हायड्रोलिक पंप आहे, याच्या साहाय्याने हे जे जॉईंटर आहेत ते दाबले जातात जेणेकरून त्यांचं जे कनेक्शन आहे एकदम परफेक्ट होऊन जाते. असा हा परफेक्ट प्रेस करून न्यूट्रलचं जे वायर आहे त्याचा हा जॉईंट केलेला आहे. असेच बाकीचे उरलेले जे 3 आहेत तिन्हीची पण जॉईंट होतील, ते बी आपण बघू. असा हा हायड्रोलिकचा पंप आहे, याच्या साहाय्यानं हे जॉईंट केलं जातं. आणि ह्याला आता हे थोडं न्यूट्रलचा जे आहे तो छोटा केबल होता, हे बाकीचे 3 जे आहेत ते मोठे केबल आहेत. त्याचा डाय जो आहे तो थोडासा मोठा आहे, ते चेंज करून त्याला दाबले जाईल.
थोड़ी केबल असे ही चारी केबलला जे आहे ते जॉईंट टाकून प्रेस करणं चालू आहे. पूर्ण असं केबल जॉईंटरनं प्रेस करून घेतल्यानंतर हे जे जॉईंट आहे हा पूर्ण एकजीव झालेला आहे. आता याच्यावरती 3-4 प्रकारचे वेगवेगळे इन्सुलेशन आहेत ते लावून पाणी आतमधल्या साईडनं आता हा पहिला इन्सुलेशन आहे. हे जे आपण जॉईंटरनं जॉईंट केल्यानंतर हे असं इन्सुलेशन त्याच्यावरती लावलं चाललं आहे. चारी केबल जे आहे ते इन्सुलेशननं झाकून व्यवस्थित वॉटरप्रूफ जेणेकरून पाणी वगैरे जाणार नाही मध्ये, त्याच्यावरती कार्बन येणार नाही. असं हे पूर्ण आपण करून घेतो आहे. हे जे इन्सुलेशन टाकलेले आहेत आपण आता याला जे आहे ते गरम करून त्याला व्यवस्थित वितळून जॉईन करून घ्यायचं. गरम केल्यानंतर ते जीव होते. हे असं चिपकून गेलं याला. परत आणखी एक इन्सुलेशन आहे त्याच्यावरती जेणेकरून ते मॉइश्चर पकडणार नाही आणि त्याच्यावर कार्बन येणार नाही. आहे की नाही ते वाटून काय करायचं काही नाही करायचं. आतमधल्या साईडला जवळपास 3 इन्सुलेशन टाकलेले आहेत. त्याच्यावरनं ही जाळी जी आहे ती बांधून घेण्यात येते आणि पुन्हा याच्यावरनं हे मोठं जे इन्सुलेशन आहे ते सुद्धा त्याला गरम करून याच्यावरती घेण्यात येईल. दोन्ही जे कोपरे आहेत तिथून आतमध्ये पाणी येऊ नये त्यामुळे हे दोन्ही कोपरे जे आहेत ते इन्सुलेशननं पॅक केले जात आहेत. या साईडला होईल आणि इकडल्या साईडला सुद्धा होईल जॉईंट. एक प्रकारचं जेल लावले. वरचं इन्सुलेशन चढवलं आहे. याला जे आहे ते गरम करून मगाशी जसं केलं होतं तसं याला बी एकजीव केलं जाईल. पूर्ण गरम करून एकजीव केला जाईल.
जॉईंट आहे पूर्ण झालेलं आहे. ज्याला काम करायचं असलं तर ना आता हे जे जॉईंट आहे हे जॉईंट करणारे चौधरी काका आहेत. काका तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. ज्ञानदेव मुकुंद DM चौधरी, तुमचा मोबाईल नंबर. 99 60 92 82 19. जर कोणाला गरज पडली असे हे जॉईंट करण्यासाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. काका जे आहे ते तुम्हाला येऊन बसून जॉईंट करून परफेक्ट करून देतील. धन्यवाद.